आज आपण वर्तुळ हा चॅप्टर बघणार आहोत. भूमितीचा हा आपला पहिला चॅप्टर असणार आहे. तर बघू विद्यार्थी मित्रांनो, आपण भूमितीमध्ये खूप साऱ्या अडचणी येतात विद्यार्थ्यांना. तर आपण भूमिती हा सूत्र न वापरता एकदम शॉर्ट पद्धतीने आणि कशा पद्धतीने सोडवतात हे बघूया. भूमिती मधला हा पहिला वर्तुळ चॅप्टर. वर्तुळावर स्पर्धा परीक्षेला 1 ते 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारले जातात, खास करून पोलीस भरतीला आणि आरोग्य विभाग, तलाठी यांना पण 1-1 2-2 मार्काचे प्रश्न विचारले जातात. तर बघू आपण वर्तुळ म्हणजे काय. बघा, वर्तुळ याप्रमाणे असतो. पूर्ण वर्तुळाच्या मधोमध जो बिंदू असतो त्या बिंदूला आपण काय म्हणतो? केंद्रबिंदू. काय म्हणतो? या मधोमध असणाऱ्या बिंदूला केंद्रबिंदू. वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून वर्तुळाच्या कडेला जी रेषा स्पर्श करते त्या रेषेला काय म्हणतो आपण? त्रिज्या. काय म्हणतो? त्रिज्या. 1 नंबर केंद्रबिंदू, 2 नंबर त्रिज्या आणि 3 नंबरला येतो बघा वर्तुळाच्या मधोमधून जी रेषा वर्तुळाच्या दोन्ही टोकाला स्पर्श करते त्या रेषेला काय म्हणतो आपण? व्यास. आणि वर्तुळाच्या जे गोल सर्कल आहे बघा, हा गोल सर्कल आहे. या गोल सर्कलच्या पूर्ण मापाला काय म्हणतो आपण? परिघ. ठीक आहे. हे 4 पॉइंट्स जर तुम्हाला समजले तर वर्तुळ हा तुम्हाला एकदम सोपा वाटेल. कारण तुम्हाला विचारलं काय जातो? त्रिज्या काढा, व्यास काढा, परिघ काढा किंवा क्षेत्रफळ काढा. काय विचारलं जातो? क्षेत्रफळ काढा. आता याच्यापैकी आपल्याला काही विचारू द्या. जर त्रिज्या दिलेली असेल तर व्यास विचारतील, व्यास दिलेला असेल तर परिघ दिलेला असेल तर क्षेत्रफळ. बघा, आपण एकदम शॉर्ट पद्धतीने काढूया. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्रिज्या ज्या वेळेस तुम्हाला त्रिज्या दिलेली असेल 3.5 ही त्रिज्या दिलेली आहे. त्रिज्येच्या दुप्पट काय असतो? व्यास. इथे काय दिलेला आहे? 7 व्यास. आता परिघ हा 22 दिलेला आहे आणि त्याचं क्षेत्रफळ आहे 38.5. हे 4 तुम्हाला जर पाठ असतील विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारू देतात ना, कुठलाही प्रश्न क्षेत्रफळ दिला असेल तर परिघ काढता येते, परिघ दिला असेल तर व्यास काढता येते आणि व्यास दिला असेल तर त्रिज्या 100% तुम्हाला काढता येते. बघा, 1 2 3 4 या 4 गोष्टी पाठ करायच्या आपल्याला. या 4 गोष्टी जर तुम्हाला सुरुवातीला पाठ झाल्या तर पूर्ण अख्खा वर्तुळाला चॅप्टरला काहीच अडचण येणार नाही. बघा, त्रिज्या जर तुम्हाला त्रिज्या 3.5 दिली असेल तर व्यास 7 येतो. जर व्यास 7 दिला असेल तर परिघ 22 येतो. परिघ 22 दिला असेल तर क्षेत्रफळ किती येतो? 38.5. आता 2 नंबरला असा क्वेश्चन येऊ शकतो, त्रिज्येच्या दुप्पट काय? 3.5 आहे. 3.5च्या दुप्पट 7. आता जर त्रिज्या 7 दिलेली असेल तर व्यास किती येईल? 14. आता व्यास 14 दिलेला असेल तर याची दुप्पट किती येईल? 44. कधी? ज्यावेळेस त्रिज्या किती असेल? 7 असेल तर याप्रमाणे. आणि क्षेत्रफळ किती असेल? 154. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं तुमचं? आता 3 नंबरला बघू. याची दुप्पट 14. ज्यावेळेस तुम्हाला त्रिज्या 14 दिलेली असेल त्यावेळेस व्यास किती दिलेला असेल? 28. याची दुप्पट किंवा याची दुप्पट. आता जेव्हा 28 हा व्यास दिलेला असेल त्यावेळेस याची दुप्पट काय दिलेला असेल? 88 हा परिघ दिलेला असेल. जर 88 परिघ दिलेला असेल तर याची चौपट, याला 4 ने गुणा. 4 चौक 16शीला 6 हातच्याले 1, 4 पंचे 20 आणि 21 1 हातच्याले 2, 4 पंचे 20 2 2 4 1 4 2 6 सॉरी 6 म्हणजे 6 से 16. 6 से 16
सीएम काय दिलेलं असेल क्षेत्रफळ. त्याचप्रमाणे बघू आपण, जर इथं 28 तुम्हाला जर त्रिज्या 28 दिलेली असेल तर तुमचा व्यास हा 56 असेल. किती असेल? 56. आणि परिघ याची दुप्पट म्हणजे किती आहे? 176. आता 176 616 ची 4 पट. साइन याला आता आपण 4 लिहू. 4 सक 24 ला 4 हातच्याले 2, 4 1 4 आणि 2 6, 4 सक 24 म्हणजे 24 64 हा तुम्हाला क्षेत्रफळ दिलेला असेल बघा. आणि याची दुप्पट असं दुप्पट करत चला 5 नंबरला बघा. 56 जर आपल्याला त्रिज्या दिलेली असेल तर व्यास किती दिलेला असेल? 112. तर याची दुप्पट किती होते? 12 4 14 15 चले 2 352. त्यावेळेस व्यास किती? 352. आता 352 व्यास खूप मोठा आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षेत 90 सेकंद असतो एका क्वेश्चनला, 60-70 सेकंद काहीतरी. तर बघा याला आपण 4 लिहू. 4 चौक 16 ला 6 चाले 4 सक 24 आणि 25 हातच्याले 2, 4 चौक 16 2 18 हातच्याले 4 2 8 आणि 1 9 9856 तुम्हाला क्षेत्रफळ मिळेल. क्षेत्रफळ याप्रमाणे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तक्ता पाठ करून घ्या. तुम्हाला याच्या पुढे जे गणित येणार आहे ते एकही चुकणार नाही. मी गॅरंटी देतो तुम्हाला, एकही क्वेश्चन चुकणार नाही जर तुम्हाला तक्ता पाठ असेल तर. बघा विद्यार्थी मित्रांनो, एका वर्तुळाचा व्यास 14 सेमी आहे. बघा आपल्याला काय दिलेलं आहे? व्यास 14 सेमी आहे तर त्याच्या परिघाची दुप्पट किती? ज्यावेळेस 14 सेमी 7 सेमी त्रिज्या दिलेली असते त्यावेळेस काय होते? 7 आणि 88 वगैरे तुम्हाला माहित आहे. ज्यांना तक्ता पाठ झाला असेल त्यांना इझिली हा क्वेश्चन सुटून जाईल. तर बघा याचा एक नियम आहे, 22/7 गुणिले व्यास. व्यास किती आहे? 14. आता याप्रमाणे मांडणी करून आपल्याला डायरेक्ट काय भेटतो? आपल्याला परिघ भेटतो. परिघ 7 1 7 7 2 14. शिल्लक काय राहिलं? 22 गुणिले 2 बरोबर बेदुनी 4 बेदुनी 4. काय भेटलं आपल्याला? 44. काय भेटलं? परिघ. आता विचारलं काय आहे क्वेश्चन मध्ये? परिघाची दुप्पट किती? म्हणजे 44 ची दुप्पट बरोबर 4 2 8 4 2 8 म्हणजे 88. किती? 88 परिघाची दुप्पट असा क्वेश्चन येऊ शकतो. परीक्षेच्या अनुषंगाने आपण हा क्वेश्चन तयार केलेला आहे. आजपर्यंत विचारलेला नाही पण याच्या पुढे विचारू शकतात असे क्वेश्चन. त्याच्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे. किती सेमी आहे? 7 सेमी आहे. तर त्याच्या क्षेत्रफळ किती? बघा जेव्हा 7 सेमी त्रिज्या दिलेली होती आपल्याला त्यावेळेस इथे क्षेत्रफळ दिलेलं तर मी नाही सांगणार. तर तुम्हाला तक्ता पाठ असेल तर 100% तुम्हाला माहितच असेल. तर बघू आपण 22/7. नेहमी 22/7 हा रेशो घ्यायचाच. 22/7 गुणिले 7 गुणिले 7 याप्रमाणे त्रिज्या दिलेली असेल तर 2 वेळेस त्रिज्या घ्यायची. हा 7 कट हा 7 कट राहिले काय? 22 गुणिले 7. 7 2 14 4 7 2 14 ने 15 म्हणजे 154. काय मिळालं तुम्हाला? क्षेत्रफळ मिळालं मित्रांनो. काय मिळालं? क्षेत्रफळ. बघा याचप्रमाणे जर तुम्हाला नवनवीन आणि विशेष करून भूमिती आणि बुद्धिमत्ता या विषयावर जर तुम्हाला रोज व्हिडिओ म्हणजे आपल्या सीपी अकॅडमीवर अपलोड करण्यात येईल. तुम्हाला जर खरंच चेंज आहे इथे आपल्याला काय दिलेलं आहे? परिघ दिलेलं आहे. एका वर्तुळाची परिघ 176 सेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? इथे काय दिलेलं आहे आपल्याला? परिघ दिलेला आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? वर्तुळाची त्रिज्या. बघा 176 बरोबर
22/7. ज्या वेळेस तुम्हाला परिघ दिलेला असतो त्यावेळेस सुरुवातीला परिघ लिहायचा, त्याच्या खाली 22/7 बरोबर. आता इथं काही नाही म्हणजे इथं एक असेल कदाचित, ठीक आहे. यांचा तिरपा गुणाकार करायचा. कसा तिरपा गुणाकार? तर 176 गुणिले 7 भागिले 22, ठीक आहे. 11 दुनी 22, 11 एक 11, बाकी 6, 11 सकी 66, बे एक बे, बे आठी 16. म्हणजे आपल्याकडे काय शिल्लक राहिलं? 8 गुणिले 7, 8 साती 56. 56 काय मिळालं मित्रांनो आपल्याला? त्रिज्या मिळाली. 56 काय मिळालं मित्रांनो आपल्याला? व्यास. काय मिळालं? व्यास. आता व्यासाची निमुपट काय असते? त्रिज्या. 56 भागिले 2, बे एक बे, बे दुनी 4, किती उरला? 1 बे आठी 16, म्हणजे 28 cm काय असेल आपली त्रिज्या? त्रिज्या बरोबर 28, ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याचप्रमाणे थोडं चेंज आहे गणित. एका वर्तुळाचा क्षेत्रफळ 616 सेमी आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? आपल्याला काय विचारलेलं आहे? त्रिज्या. आपल्याला काय दिली आहे? क्षेत्रफळ. ज्यावेळेस तुम्ही तक्ता जर तुम्ही 100% पूर्ण पाठ केला असेल तर तुम्हाला 100% सांगतो मी, हा गणित तुम्हाला तोंडपाठ असेल. तोंडपाठ कसं? तोंडपाठ. 616 दिलेला आहे, 616 क्षेत्रफळ आहे. इकडं त्रिज्या किती असेल बघा? त्रिज्या तुम्हाला माहितच असेल, 14, 15, 16 काय असेल ते x y z. तर बघूया आपण. 616 काय आहे? क्षेत्रफळ आहे, ठीक आहे. बरोबर ज्या वेळेस परिघ आणि क्षेत्रफळ दिलेला असतो त्यावेळेस समोर बरोबर घ्यायचा. बरोबर 22/7 गुणिले r चा स्क्वेअर. r चा स्क्वेअर का? कारण ज्या वेळेस आपण क्षेत्रफळ काढतो बघा, क्षेत्रफळ काढतो त्यावेळेस नाही का, जी संख्या त्रिज्या असते त्या त्रिज्येला 2 वेळेस गुणाकार करतो. इथे एक आणि इथे त्रिज्या एकच संख्या असते, म्हणून ज्यावेळेस 2 वेळेस गुणाकार करतो त्यावेळेस उत्तर काय येतो? आपला वर्ग संख्या. त्यामुळे r चा वर्ग घेतलेला आहे, ठीक आहे. तर इथे आपण व्यवस्थित मांडणी करून घेऊ. 616 बरोबर 22/7 गुणिले r चा स्क्वेअर, ठीक आहे. आता इथे काही नाही म्हणजे इथे काय आहे? 1 आहे. या संख्येचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. तिरपा गुणाकार. 616 चा गुणाकार कोणाशी? 7c, आणि 22 चा गुणाकार 1c. तर बघू, 616 गुणिले 7 भागिले 22 बरोबर r चा स्क्वेअर, ठीक आहे. आता 11 दुने 22, 11 पाचे 55, शिल्लक किती राहिले? 6, 11 सकी 66 बरोबर 56 गुणिले 7 भागिले 2, बे एक बे, बे दुनी 4, बाकी 1 बे आठी 16 बरोबर आपल्याकडे काय राहिला? 28 गुणिले 7. 28 गुणिले 7 बरोबर 7 आठी 56, सीला 6, हातच्याले 5, 7 दुनी 14, 5 19 बरोबर r चा स्क्वेअर. बघा इथे पण r चा स्क्वेअर आहे, इथे पण r चा स्क्वेअर आहे, आणि इथे पण r चा स्क्वेअर आहे. ज्यावेळेस r चा स्क्वेअर काढायचा असतो त्यावेळेस ही जी संख्या आहे ती कशात घ्यावी लागते आपल्याला? वर्गमुळात, ठीक आहे. वर्गमुळात 196 बरोबर 196 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 14 चा वर्ग आहे. r बरोबर काय भेटला आपल्याला? 14 भेटला. 14 बरोबर त्रिज्या किती? मग त्रिज्या किती? 14 ही त्रिज्या मिळाली आपल्याला. बघा मित्रांनो, हा गणित एकदम व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने जर सोडवलं तर तुमचं चुकणार नाही. याच्या आधी मी तुम्हाला काय विचारलेलं होतं? क्षेत्रफळ दिलेलं होतं आणि त्रिज्या विचारलेली. आता बघा, त्रिज्या दिलेली आहे, तुम्हाला काय विचारलेलं आहे? क्षेत्रफळ. क्षेत्रफळ काय विचारलेलं आहे? कारण तुम्हाला ह्या दोन्ही गणित जर समजले तर तुम्हाला त्रिज्या काढता वेळेस क्षेत्रफळ मिळेल आणि क्षेत्रफळ काढता वेळेस त्रिज्या मिळेल. तर याच्यासाठी तुम्हाला या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. बघा,
एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? बघा त्रिज्या किती आहे 21 सेमी. वर्तुळाचा आपण स्क्वेअर काढताना काय करतो 22/7 गुणिले r चा स्क्वेअर या पद्धतीने. ठीक आहे. तर 22/7 गुणिले 21 गुणिले 21 या पद्धतीने मांडणी करून घ्या. 7 × 7 7 त्रिकम 21. शिल्लक काय राहिला आपल्याकडे 22 गुणिले 3 गुणिले 21. 21 त्रिक 63. ठीक आहे. 21 त्रिक 63 गुणिले बाकी काय आहे इथं 22 म्हणून इथे 22 लिहून घ्या. बरोबर 3 दोन्ही 6 3 दोन्ही 6 साइन दोन्ही 1202 हातचा आहे. साइन दोन्ही 12 ने 13. आता याची बेरीज करून घ्या. भेटलं क्षेत्रफळ तुम्हाला 6 6 2 8 3 3 1 1386. हे काय भेटलं तुम्हाला काय भेटलं क्षेत्रफळ. एका वर्तुळाचे परिघ 66 सेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? त्या वर्तुळाची त्रिज्या विचारलेली आहे. परिघ जर दिलेला असेल 66 बरोबर 22/7 त्याप्रमाणे मान्य करून घ्यायची. त्याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. तिरपा गुणाकार 22 चा गुणाकार 100 आणि 66 चा गुणाकार 700. 66 गुणिले 7/22. ठीक आहे. 11 दोन्ही 22 11 सकी 66 बे 1 बे बे त्रिकम 6 7 त्रिक 21. 21 काय भेटला आपल्याला मित्रांनो व्यास. काय भेटला व्यास भेटला. आता व्यासच्या नेहमी काय असते त्रिज्या. जर 21 व्यास भेटला असेल तर याच्या नेहमी करण्यासाठी 2 ने भागा. बे 1 बे इथंच काही भाग जाते का नाही जात म्हणून इथं शून्याचा भाग घेऊ. इथं 0 घेऊ इथं पॉईंट घेऊ. बे 5 10 म्हणजे 10.5 ही काय असेल त्रिज्या. काय असेल त्रिज्या असेल. एका वर्तुळाचा परिघ 220 सेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? आपल्याला काय विचारलेलं आहे वर्तुळाची त्रिज्या. त्याचा परिघ किती दिलेला आहे बघा 220 सेमी. तर आपल्याला ज्या वेळेस परिघ दिलेला असतो त्यावेळेस त्रिज्या विचारली. आपण काय लिहितो सुरुवातीला 220 बरोबर 22/7 बरोबर काय ते आपल्याला जे मिळणार आहे ते 220 च्या खाली काय आहे का नाही म्हणून तर 1 लिहायचं. 22 चा गुणाकार 100 आणि 220 चा गुणाकार 700. ठीक आहे. 220 गुणिले 7 220 गुणिले 7 भागिले किती आहे 22. ठीक आहे. 22 1 22 हा शून्य वरती द्या बरोबर 70. 7 आणि 10 चा गुणाकार किती होते 70. 70 काय भेटला आपल्याला व्यास. काय भेटला व्यास. व्यासच्या नेहमी काय असते त्रिज्या. मग 70 भागिले 2 बे 1 बे बे त्रिकम 6 शिल्लक किती राहिला 1 बे 5 10 बरोबर 35 काय भेटली आपल्याला काय भेटली त्रिज्या. बघा विद्यार्थी मित्रांनो खूपच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित नोट करून घ्या आणि तुमच्या मित्रापर्यंत आपल्या चॅप्टरची लिंक शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्राला पण फायदा होईल.